झाला की मी म्हणलं नापासच होतोय काय माहिती. झालो पास. आणि सगळ्यांनी कमेंट केलं अण्णाला किती टक्के पडले. नाही मी नाही सांगणार. अण्णा सांग की. नाही अरे तुला इतक्या प्रेमाने विचारलंय सगळ्यांनी. 65% आमच्या अण्णाला 65% 20 पॉईंट पडले. लय पडली. आमच्या अण्णाच्या मनात लय पडली. काय सांगायचं आमच्या अण्णाने लय आगच केलता. मी एक सांग का त्याला 65.20 पडली. बाय आणि मला शिव देणार म्हणणार हो लय शहाणी तू. आम्ही अख्ख्या पेपर मध्ये पुस्तकाला हात सुद्धा लावला नव्हता. पेपर 10 वाजता असायचा. एकदा पप्पाने चापटला म्हणून पेपरच्या आधी 8 दिवस नेटायला लागला होता घरी. तेव्हा नव्हतं नुसतं पुस्तक हातात घेतलेलं आणि अभ्यासच नव्हता केला तरी 65. जनरल नॉलेज म्हणजे शाळेत शिकवल्यावर इतका पास होतोय तो. युट्यूबला तर काय टाका यायचं नाही किती टक्के पडल्या तर. माझी इंस्टा आयडी आहे सूर्या शिंदे 2039 म्हणून. त्या संध्याकाळी स्टोरी ठेवेन बघा मग जाऊन. फॉलो करा. 1000 एक तरी फॉलो करा. 500च इथं. आमच्या अण्णाला 65% पडले. सोपं नाही. किती माणसं त्रास देते. कसं आमचा अण्णा खेळून झोपून 65% पडले. अण्णा अभ्यास करता. मग बघा आता 11वीला काय भानगड आहे वय अण्णा. आता कुठे ऍडमिशन घ्यायचं. घेऊ आता कुठतरी बारामतीतच. बारामतीतच घ्यायचं वय का इथं भावनगरला जायचं. भावनगरला नको. भावनगरला घरी राहिलेलं परवडून भावनगरला जाण्यापेक्षा. अयो बघा आजी म्हणत होती त्याला भावनगरला लाव घेतली. कस काय घरी मग आता कुठं जायचं. अण्णा इकडे रा असली चकली ती तिथं होती आंध्र. आमचं चाललंय गहू चुरायचं काम. दिसाड 2 दिसाड गहू चुरावं. चला तुम्ही मगाच्या धरून तर व्हिडिओ बघितलेलाच आहे. आणि गहू चुरून झालेला आहेत आणि असा अंधार पडलाय. सगळी भांडी ही घासायचं हे धार काढली आणि हो का त्या अन्नाचा रिझल्ट झालाय आणि त्याच्या वाचून हो का ह्या दोघांचं भांडण कोणाचं किती आणि कोणाचं किती. अरे सांग की तिला विचारते तर. कोणी मेसेज टाकते तिला मैत्रिणींना सांगा सुटली. अरे पण सांगू दे की काय प्रॉब्लेम तुला होतोय. अरे एवढी टक्के पडल्यात तुला. आनंदाने सांग ना की बाबा मला पडल्यात 65%. मग सांगितलं मी ठेवली. सांग हा सांग मग किती पडल्यात. किती काय झालं सांग का मी हा हो आम्हाला काय नाही अनुष्काचा फोन आलता की किती मार्क पडलाय हा. म्हणून मग मी तिला सांगितलं हा. आणि अन्य म्हणतोय का नाही कशाला सांगितलं मला स्टोरी ठेवल्या सगळ्यांना दाखवायचं. बरं असू दे सगळ्यांना सांगितलंय तो हुशार आहे. मला माहिती आहे तू शाळेला हुशार आहे. मला सरांनी आधी सांगितलं मॅडमनी तुमचा सूर्य शाळेत लय हुशार आहे. फक्त थोड्यात नडतोय तो काय करतो लिखाण लिहित नाही. पुढं कुत्रा बघ. तर लय अवघड आहे हो का. धार काढून आणले आणि मस्तपैकी घरच्या जात्यावर दळून बेसन पीठ तयार केलेलं ऑर्डरिंग साठी. त्याच्यातलंच आम्ही घरी बेसन केले आज. साधं सोपं दळण गिरणीला बरं खोटं बोलायचं खरं म्हणजे डाळ हा भरडून हा बेसन पीठ एकदम मस्त. पीठ नाही गिरणीवलं ती जात्यावलं डाळ ती डाळ जात्यावर दळली. त्यांनी व्हिडिओ बघितलाय तीच सांगते मी. डाळ जात्यावर दळून माझं तुत्रीवरती मला झालंय बोलायला. आणि मस्त बघ असं चुलीवरचं बेसन. थोडं हळद आम्ही थोडी कमी वापरतो का तर हळदीने पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे हळद थोडी नॉर्मलच असते आमच्या भाजीला. आणि बेसन तर केलंय दमादमाने. पाणी आणि भांडी ही घासायला एवढी भांडी खरकाट येतात ना हो का घासून अशी पालती घातली ती आफाट भांडी. खरं एवढी दिसाड भांडी घासावं लागते चिकचूरला की. आणि सकाळची तेवढीच घासायची आणि संध्याकाळची तेवढीच घासायची. भांड्यातच लय मेहनत आहे. हा ज्ञानेश्वरी तर लय काम करते आमची. काय सांगायचंय तुम्ही तर व्हिडिओ बघताय आणि 2 हेल्पटे घालते. काय म्हणताय. मला नवीन पण तेवढीच मार्क पडले. आणि आमच्या अण्णाला 65% मार्क पडली. हा त्याच्यामुळं अण्णाला लय खुश आहे. कारण की नो अभ्यास करता इतकी मार्क पडले. काय ह्यांना एवढा आनंद झालाय की काय काय मित्रांना 80% पडले तरी त्यांना एवढा आनंद नाही. आणि काय माहितीये का काय काय मित्र तर तास लावून सुद्धा त्यांना आणि एवढी मार्क. म्हणजे त्यांना एवढा आनंद झालाय की आमच्या आत्याला तर लयच आनंद झालाय. पोरगा अभ्यास करत नव्हतं पण मी त्यांना असली बोलायची त्याला असली सकाळचा पेपर असायचा. तुम्हाला वाटत असं ना अण्णाला कुणी खवळत नाही किंवा अण्णाला कुणी दापत नाही. तसं नाही. अण्णाला दापणारी लय येतं. आजी बापू पप्पा मी. तुम्हाला वाटत नाही पण आम्ही व्हिडिओ मध्ये कधी मी दाखवत होते त्याला खवळती म्हणून. होय आत्या. पण मी त्याला वरडायची खवळायची. सर मला सांगायचं मॅडम पण सांगायच्या अहो रेश्माताई सूर्या लय हुशार आहे फक्त थोडं लक्ष द्या.
लय त्याला सांग त्याला इतकी मार्क पडले असते अभ्यास केला असता का नाही त्याला 90%. हा 90 इतकी नसती पडली पहिली असते ते लय हसते पण असू द्या. 90% पडाय आता अख्ख्या पोरांनी वर्षभर 8-8 तास पडा. तर चला आमचं बेसन तयार झाले. आम्हाला भाकरी करायच्यात आता मस्तपैकी गरम गरम. रात्री लय भारी आयटम केलता आम्ही, फोडणीचा भातन काय हो वड्या आणि बिड्या आणि काय ना चाललंय सगळं. आमच्या अण्णा 5 झालाय पेड वाटायच्यात होय. आमचं पप्पा नाही तर पण मी संध्याकाळी वाटू आम्ही. आमचं पप्पा घरी नसलं तरी काय झालं होय आत्या. पप्पाचं नापास झालं म्हणून पप्पाने पेढ वाटली. अरे पप्पा म्हणजे डेंजरच माणूस आहे. पहिल्यांदा पप्पा नापास आजीलाच माहितीये पप्पाच्या करामती. चला आता तू आपलं भाकरी टाका मी चालली तिकडे वाढवायला. पहिल्यांदा नापास झालं. माझी झाली भाजी आता. बर बर आजी किती झालं ग? चला. आणि आमची ही सैनिक अशी बसली ती बाहेर. पेढ वाटलेलं नापास झालं. बर अजून बर बर हा माहितीये का बर असू द्या. 10वी आणि तिकडची लाईट हा 43 का 45 मार्क पडले. बर पडू दे काहीतरी. चला आमची कुत्र्यांना अशी भाकरी टाकायच्यात लाईट लावायची. तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.